आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला विठोबाची पूजा करतात. मुलांनो, महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर नावाचे एक गाव आहे. त्या गावात विठोबाचे मोठे मंदिर आहे. याच पंढरपुरातून भीमा नदी वाहते. त्या नदीला पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखतात. पंढरपूर म्हणजे संतांचे माहेरघर. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, संत नामदेव, सावतामाळी, संत एकनाथ, गोरा कुंभार, संत तुकाराम आणि नरहरी सोनार हे संत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून पंढरपुरात यायचे. सर्वच विठ्ठल भक्त बरं का. विठ्ठलाची भजन कीर्तन करून लोकांना चांगली शिकवण द्यायचे. पण आता हे संत नाही. तरीही ही संत परंपरा जपण्यासाठी त्या जिल्ह्यातून संतांच्या पालख्या घेऊन वारकरीच्या दिंड्या आषाढीला चालत चालत पंढरपुरात येतात. 21 दिवस ऊन, वारा, पाऊस कशाचाही विचार न करता हे वारकरी सतत ओळीने चालत चालत येतात बरं का. बघूया. पांडुरंगार करुणाकरार आम्ही वारकरी दिंडी घेऊन चालत आलो. भक्त या वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करतात, राहण्याची सोय करतात. बघा, वारकरी कधी कधी रस्त्यावरही राहतात बरं का. तिथे मनोरंजनासाठी वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यापैकी एक म्हणजे रिंगण सोहळा. घोड्यांचं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, माणसांचं रिंगण. चला बघूया. वारकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपुरात जाऊन विठोबाची पूजा, आरती करतात आणि महाराष्ट्रातील सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थनाही करतात. नंतर आणि मग वारकरी आपापल्या घरी जातात.